या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो अशी एक घटना दिसणार आहे की जिच्यामुळे समरला थेट ज्वेलरी शॉपपर्यंत यावं लागतंय. कारण हे तेच शॉप आहे जिथे मंदाकिनीबाबत आधी आरोप झाले होते आणि त्याच ब्रँचमध्ये दागिने गहाण ठेवण्याची दुसरी घटना घडलेली होती. पण आता समर इथे का आला हे कळतं तेव्हा सगळा गुंता उलगडायला लागतो. कारण स्वानंदीच्या बाबांचे जवळजवळ 3.5 लाख रुपये चोरांनी लुटलेले असतात आणि रोहन समरला फोन करून सांगतो की आमच्या आईने घेतलेली देणी आम्ही थोडी थोडी करून फेडू, पण स्वानंदीचा यात काही दोष नाही. समर हे ऐकून शांत राहतो, पण मल्लिका लगेचच बोलते की पैसे होते तर लग्नात का नाही काढले आणि आता चोरीचा बहाणा करतात का. त्यामुळे समरला यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही याचा संभ्रम निर्माण होतो. दरम्यान घरी बाबा मंदाकिनीला खोट्या बांगड्याबद्दल विचारतात आणि चौकशी करून त्यांनी जाणलंय की त्या शॉपमध्ये खोट्या बांगड्या मिळतच नाहीत. त्यावर मंदाकिनी घाईघाईत म्हणते की मल्लिकाताईंनीच मला त्या दिल्या. आणि हे ऐकतच अधीरा हादरते, कारण तिच्या आईवर आरोप होणं तिला सहन होत नाही. अशीच गुंतागुंतीची परिस्थिती आता मालिकेत रंगत आणणार आहे. मंदाकिनी अखेर तोंड उघडते आणि म्हणते की मी खरंच खोटं बोलत नाहीये. मला नलिनी काकूंनीच त्या बांगड्या दिल्या होत्या आणि मला शपथ घालून सगळं लपवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी मध्ये अडकले. अधीरा हे ऐकून हादरते, कारण त्या राजवाड्यांच्या पारंपरिक बांगड्या कुठेच मिळत नाहीत हे तिलाही माहीत असतं. मंदाकिनी सांगते की मी एका दिवसात त्या बांगड्या कशा आणणार. तुम्हा सगळ्यांना आठवतंय ना, मी त्या स्वानंदीच्या हातात त्याच दिवशी दिल्या होत्या. अधीरा हे सत्य समजल्यानंतर लगेच समरला कॉल करते आणि म्हणते की पिंट्या दादा, बाबांचे पैसे चोरीदा गेलेत हे वेगळं, पण आता मला एक महत्त्वाचं सत्य कळलंय आणि ते म्हणजे मल्लिका काकूंनीच बांगड्यांचा गोंधळ घातलाय. समर शांतपणे सगळं ऐकतो आणि म्हणतो की आपण याची शहानिशा करूया, मी ज्वेलरशी बोलतो. दरम्यान घरात स्वानंदीला जॉब मिळाल्याचा फोन येतो, पण मल्लिका तिला थांबवते. मात्र आजी आणि समर तिच्या बाजूने उभे राहतात. समर निघतो ज्वेलरी शॉपमध्ये चौकशीला आणि स्वानंदी त्याला सांगते की माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत म्हणून मला जॉब करायचाच आहे. समर म्हणतो, मी तुम्हाला कधी थांबवलं नाही, तुमचा निर्णय तुमचा आहे. येथेच समरला मल्लिकेचं सतत नकारात्मक वागणं खटकायला लागतं आणि कथा आता वळण घेते. समर पहिल्यांदाच ठामपणे सांगतो की काकू ही त्यांची वैयक्तिक इच्छा आहे आणि उद्या अधीराला जॉब करायचा वाटला तर ती समर्थ आहे. त्यामुळे स्वानंदी जॉब करते म्हणून तिला थांबवणं चुकीचं आहे असं तो स्पष्ट सांगतो आणि मल्लिकाच्या विरोधात उभा राहतो. मल्लिका अनिच्छेने मान्य करते आणि स्वानंदी जॉबसाठी निघते. आजीही समरच्या निर्णयाला पाठिंबा देते. त्या दरम्यान समर ज्वेलरी शॉपमध्ये पोहोचतो आणि थेट CCTV फुटेज मागतो. दुकानदार बडबडतो, पण समर हटत नाही आणि सांगतो की जर खोट्या बांगड्या इथे विकतच नाहीत तर स्वानंदीने त्या एका तासात कुठून घातल्या. बॉसला बोलावल्यावर फुटेज समोर येतं आणि त्यातून सिद्ध होतं की मंदाकिनीने सांगितलेलं सत्य आहे आणि बांगड्या नलिनी काकूंनीच आणल्या होत्या. पण त्या युनिक डिझाईनच्या बांगड्या नलिनींकडे असण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे मल्लिकानेच हे सगळं करवून घेतलं असणार. समर सत्य जाणून घेण्यासाठी आता नलिनींकडे निघतो. घरात मंदाकिनी रडत बाबांना सांगते की मी एकटी दोषी नाही, मल्लिका पण यात सामील आहे. पण बाबा म्हणतात की मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही, मी माझ्या मुलीसाठी स्वतः 10 लाख उभारेन. आता एकीकडे समर सगळं उघड करत आहे आणि दुसरीकडे मल्लिका समरने स्वानंदीला जॉबची परवानगी दिल्यानं आधीच चिडलेली आहे. त्यात हे सत्य उघडकीस आल्यानंतर कथा आणखी उलथापालथ घडवणार आहे. अशाच प्रकारे येणाऱ्या पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.